नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अविनाश पवार आणि आज आलेलो आपण. हे गाव कोणतं आहे? शिबधरा तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड. तर आज मिरचीची लागवड केव्हाची आहे तुमची? आपले जवळपास 1 महिना झाला. 1 महिना झाला. तर आज याची मिरचीची कंडिशन बघण्यासाठी आलेलो. असं नाही का, आज म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे बोकड्याकडे झाडं कन्वर्ट होऊन राहिले. आज बोकड्याकडे चालले. समजा आता बोकड्या हा रोग येऊन राहिला याच्यावर, पण याने वेळेवर संपर्क साधलं याने. आपण याच्यापर्यंत आलो. याची मुलाखत घेऊ. नाव विचारलो. नाव सांगा दादा आपलं. नाथा मारुती चेनेरालू. नाथा मारुती चेनेरालू. चेनेरालू. किती दिवस झाले मिरची लावून? 1 महिना व्हायला लागला. 1 महिना. किती स्प्रे मारले आतापर्यंत? 6 स्प्रे झाले. किती दिवसात मारे? 8 दिवसात, 4 दिवसात, 8 दिवसात. आणि स्प्रे मारल्याच्या नंतर किती दिवस चांगलं वाटे? 2 दिवस. 2 दिवस. आणखीन जशाले तसं मनाला समाधानी आहे का? नाही. पण नाही का, आता सरच्या माध्यमातून नाही का, सर माझ्या संघ नाही का योगायोग आमचं म्हणजे हे सर नाही का उन्हाळ्यापासून माझ्या संघ जुडून आहे, गेल्या वर्षपासून. पण यायचं नाही का, आज इथं सोयरे आहे म्हणते नाही सर. जावई हे छोटे जवळ आहे. तर मी आज इकडून आलो आणि याईने इकडून आलं. तर याईने म्हणलं बा साहेब येऊन राहिले, म्हणून आज आमची योगायोग भेट झाली. नमस्कार सर. नमस्कार. तर तुम्ही तर डायरेक्टच बोलवलं म्हणते औषध. माझं वेळेवर औषध देणं नाही झालं, बोलवलं. आज तुमची मिरचीची कंडिशन चांगलीच आहे. तर आज हा व्हिडिओ युट्यूबला शूट नाही करणार मी. याची मिरचीची कंडिशन दाखवा. हे दाखव बाबू, जेवढे झूम कर. हे बाई बोकड्याकडे कन्वर्ट होऊन राहिलं. हे इकडे दाखव बाबू. हे दाखव. हे बा हा रोग हा याच्यावर इकडे. हे बघ कसं कन्वर्ट होत चाललं. दाखव इकडं. हे बा पूर्ण थ्रिप्स आहे, माईट आहे, चांगला असं म्हणजे बेकार प्लॉट आहे. हे पूर्ण लोकेशन दाखव. हे दाखव बाबू, झाडे दाखव. शेतकरी बंधूंनो, मी अविनाश पवार इंडिया क्रॉप सायन्स मध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतो. आणि रिप्लेसमेंट प्लॉटची पाहणीसाठी या गावामध्ये आलेलो आहोत. गाव कोणतं आहे दादा? हे शिबधरा. मागच्या वेळेस यायचा व्हिडिओ माझ्याकडे शिल्लक आहे. जे प्लॉट यायचा खराब होता तो व्हिडिओ माझ्याकडे शिल्लक आहे. आणि एका स्प्रे मध्ये प्लॉट बनवला आम्ही, ते आज बघण्यासाठी. आणि प्लॉटचं पूर्ण लोकेशन दाखवतो तुम्हाला. पूर्ण सगळं माहिती देतो. या शेतकऱ्यानं कसं फवारलं आणि किती, एकच फवारा केला आणि त्याच्यानंतर यायला औषध नाही मिळाली तर एका स्प्रे मध्ये रिझल्ट कसा आला, पहिल्याची क्वालिटी दाखवतो. पूर्ण व्हिडिओ पाहायचा. दोन्ही व्हिडिओ मिक्स करून टाकतो आज युट्यूबला. तर नमस्कार दादा. नमस्कार. आपलं नाव सांगा. नाथा मारुती चेनेरालू. नाथा मारुती चेनेरालू. तुमचं नाव तर सांगूनच आहे. बरं मला एवढं सांगा नाथ भाऊ, आमचं स्प्रे टाकाच्या पहिले मिरचीची काय कंडिशन होती तुमचं मनोगत सांगा. मिरचीचा स्प्रे करण्याच्या अगोदर दादा युट्यूबला व्हिडिओ जाते, खोट्याचे शेतकरी बळी नाही पडलं पाहिजे. आम्ही खोटे बोलणारे माणसं नाही. मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये एकच शब्द म्हणतो की आम्ही खोटे बोलणारे माणसं नव्हे. सत्यता मी बाकीचे कंपनीवाले शिकवते किंवा असं म्हण तसं म्हण. आपलं काही हाय का तसं? तुझ्या मनात हाय, जे अंतकरणाने तुला रिझल्ट भेटला तेच सांग. दुसरं खोटं काहीच नको सांग. सांग मग काय महाराष्ट्र शेतकरी पूर्ण पाहते दादा. काय नाही, काय हरकत नाही. सांगा. आपण पहिला स्प्रे यांच्या म्हणण्यानुसार घेतला होता. त्या पहिल्या स्प्रे मध्ये खूप झाडं पण लहान होते आणि झाडाची ग्रोथ झाली नव्हती. आणि यांचा स्प्रे घेतल्याच्या नंतर एक 4-5 दिवसातच आपल्याला रिझल्ट भेटला. थ्रिप्स, मावा, तुडतुडे जे काही होते ते एकदम पान साफ झालं आणि झाडाची ग्रोथ पण चांगल्या प्रकारे झाली. तर याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना काही संदेश देऊ शकता का आमच्या इंडिया क्रॉपच्या औषधाबद्दल? काहीच नाही. सांगायचं तात्पर्य एवढंच की आपलं यांचे औषधं 100% रिझल्टेड आहेत दुसऱ्या औषधापरता. की तुम्हाला काही मी खोटं बोलायला नाही, काही विषय नाही. खोट्याचा काही विषय नाही. काही नाही. आम्हाला चाय नका पाजू, आम्हाला काही नाही. आम्हाला काहीच नको तुमच्याकडून अपेक्षा. फक्त नाही का महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना एकच संदेश द्या की त्यानं इंडिया क्रॉपच्या औषधावर विश्वास करा की नाही करा, की इकडे दुकानात जाऊन मराव. नाही 100% विश्वास करा. काय अवघड नाही. आणि जास्त रेट पण जास्त काय नाही. तर दुसऱ्या मार्केटपेक्षा खूप लो किमतीचे आहे. बरं एक ड्रम केवढ्याच होते? तुम्ही आतापर्यंत केवढ्याचं मारे? खूप मारले. 2400 रुपयापर्यंत मारले, 3000 पर्यंत मारले. रिझल्ट भेटे का? नाही. किती दिवसात रिझल्ट आहे? 8 ते 10 दिवसात. त्याच्या व्यतिरिक्त नाही. त्याच्या व्यतिरिक्त रिझल्ट येत नाही. तर मी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना एकच वारंवार विनंती करतो की तुम्ही नाही का इंडिया क्रॉपचं औषध वापरा आणि विश्वास करा. युट्यूब पाहून असं बरेचसे लोक नाही का असे म्हणजे भनाई होऊन जाते की विश्वास नाही लागत. पण माझ्यावर विश्वास करा, तुमचं मी नाही का यश 100% देऊ. आता मला एक सांगा नाथ भाऊ, ब्लॅक थ्रिप कुठं वाटते का? नाही, बिलकुल नाही. आणि किती दिवस झाले तुम्हाला स्प्रे मारून? मला किती दिवस झाले इकडे यायला? 22 दिवस. 22 दिवस.
गाव कोणतं आहे तुमचं? शिबदरा, शिबधरा, तालुका हिमायत, हिमायतनगर, जिल्हा जिल्हा नांदेड. नांदेड. तुमचं पहिल्याही व्हिडिओ मध्ये पूर्ण ऍड्रेस टाकून आहे, आताही टाकून आहे. हो. तर मी किती दिवसानं आलो? 22 समजा दिवस. मला 22 दिवस झाले. 22 दिवसात तुम्ही एकच स्प्रे टाकला माझ्यावाला. एकच. हा? एकच. 22 दिवसात एकच स्प्रे टाकून मिरची क्वालिटी खराब झाली का नाही तुमची? नाही हा? नाही, एक नंबर क्वालिटी आहे. पहा क्वालिटी पहा. दाखव रे बाबू, झूम करून दाखव पूर्ण दाखव. तर 22 दिवसात तुम्हाला एक स्प्रे जर आंध्र जर भेटला असता तर मग तुमची काय नाही. मिरची याच्यापेक्षा आणखीन क्लॅरिटी आली असती. हा? ब्लॅक टेस्ट नावाला नाही याच्यामध्ये बघा. हा, येणार नाही. Black taste ब्लॅक नाही. थ्रीप येणार नाही. कडवा पोलो सुपर जर मारलं ना तर ब्लॅक थ्रीप दिसणार नाही. हे माझं चॅलेंज. पैसे वापस देऊन दादा ब्लॅक थ्रीप जर आला तर. नाही नाही नाही. हरकत नाही. 100% रिझल्टेड आहेत आणि 100% विश्वासाने घेऊन मारायला काही हरकत नाही. तर मी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना एकच संदेश देतो की जिसमें है दम हम है बाजीराव सिंगम. याच्या व्यतिरिक्त मी काहीच नाही सांगत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.